हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हिंदू सेवा सहाय्य समिती आयोजित पालखी मिरवणूक तसंच शिवकालीन युद्धकलेचे चित्तथरारक प्रात्यक्षिक विविध चौकांमध्ये सादर करण्यात आला। या मिरवणुकीत लहान मावळ्यांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। कार्यक्रमाची सुरुवात नंदुरबार नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दूध आणि जलाभिषेक करून झाली, तर वैदिक मंत्रांनी विधिवत पूजन भागवताचार्य अविनाश महाराज जोशी यांनी केलं। माल्यार्पण महंत गोविंदाचार्य महाराज आणि वाहतूक पोलीस निरीक्षक जगदीश गावित यांनी केलं। शिवकालीन शस्त्रपूजन शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले। पूजनानंतर पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली। मिरवणुकीत शहरातील नाट्य मंदिर चौक, शक्तीसागर चौक, सिद्धिविनायक चौक, जुनी नगरपालिका, अंधारे चौक या ठिकाणी शिवकालीन युद्धकला याची चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आली। या प्रात्यक्षिकांमध्ये लाठीकाठी, दानपट्टा, ढाल तलवार, उर्मी, भाला याची चित्तथरारक प्रात्यक्षिक युवक आणि युवती यांनी सादर केली। मोठा मारुती मंदिर चौकात माय चाइल्ड पब्लिक स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदानाच्या प्रसंगाची संगीतमय नाटिका सादर केली। या प्रसंगामुळे बघणाऱ्या अनेक श्रोत्यांचे डोळे पाणावले। पालखी मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। मिरवणूक नाट्य मंदिर, मोठा मारुती मंदिर, दादा गणपती, सिद्धिविनायक चौक, मंगळ बाजार, जुनी नगरपालिका, अंधारे स्टॉप मार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर या ठिकाणी मिरवणुकीची सांगता झाली। यावेळी हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील यांनी शिवराज्याभिषेक दिनाचं महत्त्व सांगून नंदुरबार शहरात दुसऱ्या वर्षी शिवराज्याभिषेक मिरवणूक होत असून प्रतिपदेचा चंद्रप्रमाण दरवर्षी या सोहळा भव्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मिरवणुकीनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती ज्येष्ठ हिंदुत्ववादी पंडित सुरेश जैन, सदाशिव भंडगर, भावना कदम, ॲडव्होकेट भारती कासार यांच्या हस्ते करण्यात आली। या मिरवणुकीत नगरसेवक भागवताचार्य अविनाश महाराज जोशी, महंत गोविंदाचार्य महाराज, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक मोहित राजपूत, पंकज चौधरी, सतीश मराठे, कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज, हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते, माय चाइल्ड पब्लिक स्कूलच्या संचालिका पूजा वाणी आणि शिक्षिका अनुसया, अकॅडमीचे संचालक विनायक ढोले आणि विद्यार्थी तसंच विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आर्या सोनार यांनी केलं, तर आभार प्रदर्शन विनायक राजपूत यांनी मांडले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदू सेवा सहाय्य समितीचा धर्मसेवकांनी परिश्रम घेतले। व्यवस्थित आम्ही सांगतो की ज्या ज्या ठिकाणी हिंदुत्वाचं कार्य आहे त्या ठिकाणी किमान आमची एकने संख्या वाढू दे। मग ते कुठेही असो, कुठे आरती सुरू असेल, कुठे काही सुरू असेल, त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे। आम्हाला कौतुक वाटतं, आम्ही कधीतरी एकत्रित येतो आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सांगतो, बोलतो, दररोज स्टेटस ठेवतो, पण खरंच किती लोक किमान छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत त्यावर चालण्यासाठी प्रयत्न करतात। ते प्रयत्न करणं म्हणजे खरे आजच्या दिनाचं अभिवादन असेल। आजही आम्हाला या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आम्हाला शपथ घ्यावी लागेल की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मावळ्यांना एकत्रित करून हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्याचप्रमाणे आजही या हिंदुस्थानामध्ये या म्लेच्छांचं म्हणजे या इस्लामिक आक्रमणकर्त्यांचं 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार।